भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांची आज जयंती आहे आणि जयंती दिनी त्यांना अभिवादन करण्यासाठी आज या ठिकाणी आपण सर्वच जण या ठिकाणी जमलेलो आहे। ज्या भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला पवित्र अशी घटना देण्याचं काम केलं, ज्या घटनेला स्मरून, ज्या घटनेला साक्षी ठेवून आपण सर्वच मंडळी कामकाज करत असतो। आम्ही राजकीय मंडळी सुद्धा आमच्या सार्वजनिक जीवनात काम करताना घटनेनं जे आम्हाला अधिकार दिलेले आहेत, घटनेनं जे आम्हाला कामकाज घालून ठरवून दिलेलं आहे, त्याला अनुसरूनच आपण या ठिकाणी काम करत असतो। आज खऱ्या अर्थानं आज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीदिनी त्यांचे विचार पुढे नेणं, त्यांनी जी देशाला शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा ही जी शिकवण दिलेली आहे त्यानुसार आपण सगळ्यांनी वाटचाल करणं हीच त्यांचे विचार पुढे घेऊन जाणारी खरी या ठिकाणी आपल्याला त्यांना आदरांजली ठरेल। मी एवढंच आपल्याला सांगेन की जगाच्या पाठीवर परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी केलेलं काम हे पिढ्यानपिढ्या, शेकडो हजारो वर्ष हे असंच या ठिकाणी चिरंतन राहणार आहे आणि ते असंच सर्वसामान्य लोकांपर्यंत, तरुण पिढीपर्यंत, मुलांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी नेहमीच राज्य सरकार प्रयत्नशील राहिलेलं आहे। वेगवेगळे उपक्रम, वेगवेगळ्या योजना परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं या ठिकाणी राज्यभर या ठिकाणी आपण करतो आहोत। त्यामुळं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पुढे नेणं आणि त्यांच्या विचारानुसार आपण काम करणं हीच त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना खऱ्या अर्थानं आदरांजली ठरेल। आणि इतरही ज्या गोष्टी आहेत त्या केल्या जातात आणि बाबासाहेबांच्या संविधानाची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न करतात। हे बघा, अशा पवित्र दिनी भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती दिनी अशा पद्धतीचं वक्तव्य, संविधानाची खिल्ली उडवली जाते असं करणं ही योग्य नाही। कारण शेवटी बघा, आता त्यांनी जो उल्लेख केला असं तुम्ही सांगताय की चिन्ह नेलं, पक्ष नेला, 364 दिवस आहेत ना तुम्हाला बाकीचे। हा दिवस, पवित्र दिवस सोडून तुम्ही बोला ना कधी राजकीय व्यासपीठावर, त्याला उत्तर द्यायला सगळेच जण तयार आहेत। पण अशा पवित्र दिनी या पवित्र ठिकाणी यायचं आणि इथं सुद्धा राजकारण करायचं, इथं सुद्धा राजकारण काढायचं आणि त्याला आधार संविधानाचा द्यायचा, ज्याचा मी उल्लेख केला की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पवित्र संविधान आपल्याला दिलेलं आहे, त्याचा राजकारणासाठी वापर करायचा। हे खासदार सावंतांनी, अरविंद सावंतांनी जे काय वक्तव्य केले ते या दिवसाला अनुसरून तरी उचित नाही। इतर दिवशी ते कधी बोलू द्यात, त्याचा आम्ही केव्हाही उत्तर देऊ। आता सुद्धा मला त्या प्रश्नाचं उत्तर देता येईल, पण त्यांनी राजकारण केलं म्हणून मी करणार नाही। तुम्ही जर उद्या मला या बाबतीत विचारलात तर उद्या जरूर त्यांनी जो काय उल्लेख केलाय ना त्या प्रश्नाचं सविस्तर उत्तर आम्ही देऊ। यापेक्षा त्यांच्याबरोबर 1 to 1 जर याच मुद्द्यावर, चिन्ह आणि पक्ष या मुद्द्यावर जर त्यांची डिबेट करायची तयारी असेल तर कधीही कुठल्याही व्यासपीठावर शिवसेनेच्या वतीनं त्यांच्याबरोबर डिबेट करण्याची आमची तयारी आहे। मुंबईमध्ये राज्य सरकार म्हणून याच्यावरती कसं नियंत्रण करणार? हे बघा, जेव्हा मुंबईमध्ये अशा पद्धतीच्या मोठ्या पार्ट्या किंवा कॉन्सर्ट अशा पद्धतीचे आयोजित करतात तेव्हा त्याला पोलीस विभागाची परवानगी लागते, राज्य उत्पादन शुल्क विभागाची परवानगी लागते। आता मुळात ह्या परवानग्या घेतल्या होत्या का ते पहिलं तपासावं लागेल। समजा घेतल्या असतील तर मी सुद्धा राज्य उत्पादन शुल्क खात्याचाही काही दिवस मंत्री होतो आणि गृह विभागाचाही राज्यमंत्री होतो। आपण त्या परवानग्या देताना त्याला कंडिशनल देतो, त्याला अटीशर्ती घालतो। मग आता त्या अटीशर्तींचं पालन झालं होतं का ह्याचं क्रॉस चेकिंग या निमित्तानं झालं पाहिजे। पण काही जरी असलं तरी अशा पद्धतीचं ड्रग्सचं ओव्हरसेवन, अतिसेवन होण्यानं जीव जाणं, अशा प्रकारची घटना घडणं ही दुर्दैव आहे। राज्य सरकार त्याची सखोल चौकशी करेल आणि माझ्या माहितीनुसार आता ड्रग सप्लायर जो होता त्याला पोलिसांनी पकडलेला आहे, त्याला अटक केलेली आहे। त्यामुळे आता हे सगळं ड्रग रॅकेट कोण होतं, कोण चालवत होतं, कुठून सप्लाय होत होता, ही जी सप्लाय चेन काय आहे हे सगळं आमचा गृह विभाग शोधून काढेल आणि जे कोणी ह्याच्यात अडकले असतील किंवा जे कोणी ह्याच्यात दोषी असतील त्या प्रत्येकावरती शासन आणि आमचा गृह विभाग कडक कारवाई करेल। ओके, 2 सवाल हिंदी में सर। पार्लियामेंट में नारी शक्ति वंदन बिल के लिए 3 दिन का सेशन बुलाया गया, किस तरह से देखना इस बिल को और क्या अहमियत? नहीं, ये नारी शक्ति का बिल जो सेंट्रल गवर्नमेंट पार्लियामेंट में ला रही है इसका सभी पार्टियों ने स्वागत किया है। महिलाओं को उचित सम्मान, उचित स्थान सभी जगह पे
यहाँ पे मिलना चाहिए। और जब भी ये बिल पार्लियामेंट में डिस्कशन पे आएगा, सभी पॉलिटिकल पार्टीज अपनी अपनी राय वहाँ पे रखेंगे। लेकिन शिवसेना की राय है कि महिलाओं को उनकी मान सम्मान और उनका जो भी उनका मान सम्मान है, जो भी उनको जगह मिलनी चाहिए लोकल सेल बॉडीज में, असेंबली में, पार्लियामेंट में या किसी भी लोकल सेल बॉडी में, उनको उनका पूरा मान सम्मान वहाँ पे मिलना चाहिए। जी हाँ सर, बिहार में चौधरी सम्राट सिंह विधायक दल के नेता चुने गए हैं, किस तरह से आप उनको? नहीं, ये तो बिहार की राजनीति है, ये तो हम लोग मुंबई में बैठ के इसके बारे में कुछ नहीं कह सकते। लेकिन जो एनडीए का बहुमत बिहार में है, एनडीए और एनडीए के अलायंस पार्टनर्स सभी साथ में एकजुट वहाँ पे बैठ के वहाँ से मीटिंग करके उनका एक जो एनडीए का डिसीजन होगा वो यूनानिमस डिसीजन होगा। ओके, थैंक यू। एक नासिक में सर एक आईटी कंपनी में हमने देखा एंटी कन्वर्जन तरीके से लोगों को बहलाया फुसलाया जाता है, किस तरह से एक्शन हम देख पाएंगे? नहीं, इसका भी इन्वेस्टिगेशन गवर्नमेंट ने चालू किया है। इसके बारे में जो भी इसका मेन सूत्रधार है उसके खिलाफ भी इंक्वायरी बिठाई गई है, उसको भी हिरासत में ले लिया गया है। और जो भी ऐसा कोई कर रहा था या उसमें कोई चेन है, कोई रैकेट है, उसका भी इन्वेस्टिगेशन हमारी पुलिस डिपार्टमेंट करेगी। और जो भी ऐसा इलीगल काम कर रहे थे उनको न्याय की तरफ से, कायदे कानून की तरफ से उसको सजा देने की जरूर हमारी पुलिस डिपार्टमेंट कोशिश करेगी। धन्यवाद।